कुरुंदवाड नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बुधवारी सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा मनीषा डांगे होत्या। सभेच्या सुरुवातीलाच मागील सभेच्या इतिवृत्त वाचनावरून सत्ताधारी आणि विरोधी आघाडीच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली। नगरसेवक प्रदीप चव्हाण, तानाजी आलासे, दीपक परीट, विशाल पाटील यांच्यासह विरोधी नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करत सभात्याग केला। 5 महिने प्रोसिडिंग जे झालंय, 5 महिने मीटिंग जे झाले ते प्रोसिडिंग आम्ही 1.5-2 महिने झालं मागतोय। गटनेता जर मागणी करतोय, प्रतिनिधी म्हणून जाऊन मागणी करतोय, तर त्याला कोणतंही प्रत्युत्तर येत नसेल तर जनतेला काय आम्ही सांगणार आहे? हे सगळा मनमानी कारभार चालू आहे। म्हणून आम्ही पुढचे 10 जे विषय होते आजच्या मीटिंगचे, पहिलाच विषय असू दे, मागच्या वेळी आम्ही मुरुम गेला, कुठे गेला, चोरीला ते विचारलं, आम्ही त्याचं उत्तर नाही आजपर्यंत। हे काय तुमचं मनमानी हुकुमशाही दादागिरी सुरू असली तर आम्ही सभात्याग करून आम्ही बाहेर पडलेलो आहे मीटिंग मधून, आणि पुढचं काय असेल ते आम्ही आमच्या पद्धतीने आमची कारवाई करू। दरम्यान सत्ताधारी आघाडीनं विरोधकांना न जुमानता विषयपत्रिकेवरील 10 विषयांना मंजुरी दिली। यामध्ये पालिकेच्या मुख्य इमारतीच्या खराब झालेल्या कौलांच्या दुरुस्तीचा विषय महत्त्वाचा ठरला। ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीनं आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली इमारतीचा मूळ हेरिटेज लुक कायम ठेवून दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला। चालू वर्षाच्या कर आकारणीबाबत नगरसेवक जवाहर पाटील, अक्षय आलासे, वैभव उगळे आणि उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांनी भूमिका मांडली। कुरुंदवाड शहर पूरग्रस्त असल्यानं नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी शासकीय नियमांच्या अधीन राहून कमीत कमी कर आकारणी करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला। याशिवाय विकास आराखड्यातील गट क्रमांक 198, आरक्षण क्रमांक 19 मधील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या जागेचा प्रत्यक्ष ताबा घेऊन पुढील कार्यवाही तातडीनं सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला। यावेळी पालिकेचा कारभार पूर्णपणे कायदेशीर आणि पारदर्शक पद्धतीनं सुरू आहे, तर पालिकेच्या कारभारात किंवा सभागृहात कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असं नगराध्यक्षा मनीषा डांगे यांनी स्पष्ट केलंय। हुकुमशाही पद्धतीनं कुठलाही कारभार चालत नाही। नगरपालिकेचा कारभार हा नियमाप्रमाणे चालतो। जो शासनाचा नियम आहे, कशा पद्धतीनं सभागृहाचा कारभार चालतो। जे विरोधी पक्षनेते टीका करत आहेत, आरोप करत आहेत, त्यांना मी विनंती करते की आपण पहिल्यांदा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा आणि मगच आपण माझ्यावरती आरोप करावे। मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांच्यासह नगरसेवक या सभेला उपस्थित होते।